नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायला भेटणार आहे, तर मुंबई टू कोकण आम्ही प्रवास करणार आहोत बाईकने. तर गौरी पूजनासाठी आम्ही गावी चाललोय. मम्मी पप्पा ऑलरेडी गावी गेलेले आहेत, वाईफ सुद्धा माझी ऑलरेडी गावी गेलेली आहे गणपतीसाठी. तर गौरी पूजनासाठी आम्ही दोघे चाललेलो आहोत. तर लकीली ट्रॅफिक नाही भेटणार आहे आम्हाला, गेल्यावरतीच माहिती पडेल. तर बघूया या व्हिडिओमध्ये कुठले कुठले छान छान नेचर सीन बघायला भेटत आहेत. तर बघून राहा व्हिडिओमध्ये. तर बघू शकता तुम्ही, ऑलमोस्ट 5:30 वाजायला आलेत. 5 मिनिटं फक्त बाकी आहेत. तर निघतोय आता. चल पब्लिक हा तर मंडळी, प्रवासाची सुरुवात झालेली आहे. सकाळचे 5:30 वाजलेत, त्यामुळे अजूनही अंधारच आहे रोडला. पावसाचे ढग जमा मात्र झाले. पाऊस नको यायला म्हणजे झालं. पाऊस आला तरी पण एवढं वाटलं नाही, कारण की विंडशीटर वगैरे सगळं घेतलेली आहे सगळं. तर बघूया कसं होतंय ते. ऑलमोस्ट पनवेलच्या जवळ पोचलेलो आहोत आणि बहुतेक उजळले सुद्धा आहे. सूर्य पण निघतो हळूहळू. आणि आता सकाळचे वाजलेत 6:45च्या आसपास वाजलेले आहे. आणि रोड पण एकदम शांत आहे, खाली आहे आणि पावसाचं वातावरण सुंदर असं झालेलं आहे. तर आता बघूया प्रवास कसा होतो. तर पावसामुळे बघा आजूबाजूला एकदम पूर्ण हिरवगार झालेलं आहे वातावरण. आणि हलका हलका पाऊस पडते, त्यामध्ये बाईक चालवणं, कोकणामध्ये जाणं आणि रोड एकदम शांत असणं, यावरून जास्त काय हवं असतं त्या रायडरमध्ये. तर हेच आहे अनुभव, की म्हणजे तुम्ही जर कधी कोकणामध्ये जात असाल तर बाईक वगैरे घेऊन जात असाल तर हा असा वेगळा अनुभव आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यात नेमका पाऊस आला तर विंडशीटर काढावे लागले आम्हाला. विंडशीटर घातले, एका साईडला उभे राहून आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.
सिटी हा इंदापूरला पोचलो आपण. आता इथून गाडी मी घेतली. पलटो जोड आहे कंट्रोल पाहिजे. 5:30ला निघालेलो इथून आणि पोचलो आपण इंदापूरला 7 वाजेपर्यंत पोचलो. हां कोकणात पोचलो. कोकणाचा निसर्ग राइडर चेंज. राइडर चेंज. माझ्या लेफ्ट हँड साईडला बघू शकतो तुम्ही असे छोटे छोटे असे वॉटरफॉल्स तयार झालेले आहेत आणि मस्त असं एकदम वाटते ते बघायला. असं कातल आहे बाजूला म्हणजे रेड कलरचं असं असतं ते आणि छान असं एकदम हिरवं हिरवं गार झालेलं आहे बाजूला.
हा तर मंडळी आता माणगावला पोचलेलो आहोत आम्ही आणि माणगावचा हा रोड आहे नवीनच बांधला आहे. खूप स्मूथ असा बनवला आहे, असं वाटेल हवेतच उडत आहे एकदम. पण खूप छान असं काम केलेलं आहे रोडचं. मध्ये मध्ये थोडीशी गडबड आहे, पण काही काही ठिकाणी खूप चांगले रस्ते असे बनवून ठेवले त्या लोकांनी. तर पाऊस पण पडतोय, हलकासा ढग वगैरे आले आहेत काळे काळे आणि सगळं चालू आहे एकदम. रायडिंग करताना जेव्हा जर पाऊस जर पडत असेल रोडवरती आणि त्यामध्ये तुम्ही गाडी स्पीडमध्ये चालवत तसं कसं म्हणजे टायर म्हणजे स्लिप होण्याचे चान्सेस असतात. तर त्यासाठी काय काय गाडीमध्ये कसं ट्रॅक्शन कंट्रोल वगैरे दिलेलं असतं, जेणेकरून गाडी स्लिप नाही होत. तर आपल्या म्हणजे या गाडीमध्ये सुद्धा आहे ट्रॅक्शन कंट्रोल, पण तरीही आपलं सेफर साईड म्हणून आपल्या लिमिटमध्येच जावं. म्हणजे कसं स्लिप होण्याचे चान्सेस कमी असतात, म्हणजे टांगे पलटी व्हायचे. त्या वॅगनरवाला व कसा मरतो. तर लेफ्ट हँड साईडला बघू शकता माझी मराठी शाळा आहे. या शाळेमध्ये शिकलो आम्ही आणि खूप जुन्या आठवणी आहेत या शाळेला लागून. तर मराठी शाळा ती मराठी शाळाच असते. तर कसं जुनं ते सोनं असतं शेवटी. तर फायनली पोचलेलो आहे गावी मी. तर हा माझा घरी जाण्याचा रोड आहे. फायनली घरात आलो. फायनली पोचलो गावी. गावची तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहोत गावी. सकाळी 5:30 वाजता आम्ही निघालो मुंबईवरून आणि इथे बरोबर 9 वाजेपर्यंत पोचलेलो आहोत. तर खूप फास्ट ट्रॅव्हलिंग झाली. मेनली पाऊस नाही भेटला आम्हाला रस्त्यामध्ये लकीली, आणि थोडं थोडं पडत होतं आणि खूप ट्रॅफिक नाही भेटलं मेनली माणगावमध्ये. तर असा होता हा आपला ब्लॉग. तर ब्लॉग आवडला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.